बाळासाहेब आनंद दिघेंवर का चिडले? आनंद दिघेंनी मला पक्षातून काढा असं का म्हटलं? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. 1995च्या विधानसभा निवडणुकांचा काळ. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पालघरमध्ये एका सभेसाठी पोहोचले होते. पण ही सभा चक्क तब्बल 24 तासानंतर होणार होती. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एका बंद बंगल्यात 24 तास रिकामं बसून राहणे साहेबांना अजिबात मान्य नव्हते. बाळासाहेबांचा पारा प्रचंड चढला. मी इथे एक क्षणही थांबणार नाही, सामानाची बांधाबांध कर, असा थेट आदेशच साहेबांनी दिला. साहेब निघून गेले तर निवडणूक हातातून जाईल हे ओळखून संपूर्ण ठाण्याला धडकी भरवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांसमोर हात जोडून आणि नतमस्तक होऊन उभे राहिले. दिघे साहेब म्हणाले, साहेब, मला शिवसेनेतून काढून टाका, कोणतीही शिक्षा द्या, पण ही सभा झालीच पाहिजे. एका गरीब आदिवासी महिलेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे. आपल्या कट्टर शिष्याला डोळ्यात पाणी आणून हात जोडताना पाहून साहेबांचा सारा संताप क्षणात निवळला. साहेब मृदू आवाजात म्हणाले, आनंद, तू सांगतो आहेस म्हणून मी थांबतो. दुसऱ्या दिवशी सभा झाली आणि ती आदिवासी महिला प्रचंड बहुमताने जिंकली. एवढंच नाही तर युती सरकारमध्ये ती पुढे मंत्री सुद्धा झाली. मित्रांनो, हा प्रसंग केवळ एका सभेपुरता मर्यादित नाही. यातून दोघांच्या विश्वासाची खोली दिसून येते. आनंद दिघेंनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या विजयाला स्वतःच्या राजकीय अस्तित्वापेक्षा मोठे मानले, तर दुसरीकडे बाळासाहेबांसारख्या सर्वोच्च नेत्याने स्वतःच्या रागावर आणि अहमावर नियंत्रण ठेवून कार्यकर्त्याच्या शब्दाचा सन्मान केला. सत्ता, संघटन आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम यांचे हे एक आदर्श संतुलन होते. आजच्या राजकारणात असं प्रेम आणि राग बघायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.